चांगला ब्लॉकरचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर अप्रतिमरित्या इथून ढकलून दिलाय. सीमा रेषा लगत अगदीच अडवलं गेलंय. बॅकवर्ड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे जीवित मात्र बॉल अडवला गेला. एक सिंगल इथून मात्र तोपर्यंत कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला ही, चर्चा राहिली आहे ना शुभम डाकीची आणि अप्रतिम इथे मात्र पहिला षटक इथे मात्र नावी घेत असताना मात्र पाहायला मिळालं. 3 षटकांमध्ये धावा येतील किती त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतात. आता गॅप शोधून काढले आहे. धावा येत नव्हत्या ना त्या धावा मात्र आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र निखिल पारवेने केलाय. बॉल सीमा पार आणि इथून 4 धावांचा इथून खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये मात्र या नावाचा डंका पेटताना पाहायला मिळाला. ज्यांच्या बॅट मधून मात्र अर्धशतकीची खेळी साकारली गेली. निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम इथे मात्र इथून शॉर्ट सिलेक्शन चांगली गोलंदाजी साकारत असताना त्याच्यावरती मात्र तुटून पडले गेले आणि तुझा टेक्निकली फलंदाजांचा उत्तम उदाहरण इथे मात्र दिला गेलंय. या मैदानामध्ये मोठे फटके आले नाहीत. चांगले अलॉंग द कार्पेट खेळल्यानंतर बरेचसे मात्र फलंदाज सक्सेस झाले. तिथे नाराज थोडेसे मात्र त्यांना माहिती आहे की बॉल आणि बॅटचा कोणता संपर्क नाही आहे. त्याच पद्धतीने तेव्हा पाहायला गेला तर अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारली जातोय. शुभम डाकी गोलंदाजी मार्क वरती एक चौकार जरूर आला. त्याच्यानंतर कमबॅक केले. आज महत्वाच्या मॅच मध्ये निर्णायक गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं अगदी गलीमध्ये बॉल स्क्वेअर लेग शॉट मध्ये बॉल अडवला गेला तिथे एकदा मात्र त्यांना पाहायला मिळेल. एका दैवेने अपलक मात्र इथून पहिल्या षटकाच्या समाप्ती पहिला ओव्हर इथून मार्गस्थ डीप मध्ये परत एकदा जीवित मात्र आहे तिथे बॉलला अडवतील. एक सिंगल मात्र घेतली गेली आहे. आता इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 धावा. 8 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. खूप छान 5 दिवसाचा की आपल्याला हे स्पर्धा पाहायला मिळाली. 5 दिवसामध्ये अगदी नामांकित खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. पेन तालुक्यातले ग्रामीण संघ बरेचसे तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. एक ओळख राहिली गेली ना बरेचसे पेन तालुक्यातले ग्रामीण संघांना मात्र इथे सुवर्ण संधी दिली गेली. त्याच्यानंतर मात्र आजच्या दिवसातील तालुका हा मात्र हा लॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्रमांक 2 आणि क्रमांक 2च्या षटकासाठी मात्र ते निमंत्रित केले गेले. महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहायला गेलात तर सुपर 6 साठी मात्र हा सामना पाहायला मिळतो. आपल्याला जिंकणारा संघ बक्षीस पात्र असेल. त्यासाठी हा खूप महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. ओही मात्र पाहायला गेला तर अगदी शूटर केला. बॉल पहा अप्रतिम मात्र झेल तिथे पकडला गेला. वॉट असेल आकाश पाटील तिथे मात्र होते विंधण्याचे आणि त्यांनी पकडला झेल. अप्रतिम फलंदाज बाद. सूरज बॅक टू द आउट. सूरज करकरे पाहायला गेलं तर खेळाडूची चर्चा मात्र होत होती. चांगला फटका होता परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आणि इथून फलंदाज बाद झाले. क्रमांक दुसरा धक्का मात्र इथे लागला जातोय. धपलकावरती धावा स्थिर 8 आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट माघारे गेलेत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. कोण होणार इथून मालिका वीर बेस्ट फलंदाज बेस्ट क्षेत्ररक्षक. आकाश पाटील अप्रतिम झील आपण पाहायला गेलं तर झील पकडला आणि चेतन माई जावई आमचे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
बॉल इथे मात्र आलाय. नवीन फलंदाज अल्तमश इन होताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. सायशी मात्र आणले आणि जी विकेट हवी होती तीही प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळालं. चांगला बॉल इथे मात्र वाईट लाईन वरती मात्र अगदी धुरला उडवत गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. वेग आहे प्रचंड या खेळाडूंकडे. आपण पाहायला या खेळाडूकडे क्षमता आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर इथे मात्र करताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगली गोलंदाजी निर्णायक सामन्यामध्ये मात्र करण्याची क्षमता त्यांच्याकडे असणार आहे. हे मात्र वारंवार आपण पाहिले. समोर मात्र तेवढे ताकदवान अल्तमाश अल्तमशला पाहतो इथे. हा बॉल इथून पाहायला गेला तर डॉट आलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल. समीकरण मात्र बॉल गणित बदलला जातोय. अगदी पाहायला गेला तर हा सामना क्रुशियल आहे. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर जर जिंकला तर तुम्ही मात्र सुपर सिक्स मध्ये प्रवेश कराल. म्हणजे एक बक्षीस तुमच्या नावी जरूर लागणार आहे. ध्रुवरचा प्रवास दोन्ही संघ इथे मात्र करून आलेत. आणखी एक बॉल पाहायला गेला तर वाईड येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल इथून मात्र हाताळला होता. साईश मात्रेने विकेट आली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल आला. तिसऱ्या बॉल इथून डॉट आला. चौथा बॉल डॉट आला. त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल आलाय. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 10 धावा. हा बॉल चांगला. आणखी एक इथे मात्र पाहायला गेला तर काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अगदी अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश इथे मात्र केला जातोय. डॉट बॉल आलाय. धाव कोणते येणार नाहीये. लगातार आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आहे. त्याच्यानंतर परंतु 3 डॉट बॉल साईश मात्रे हातलत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. चांगला बॉल तिथे मात्र रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट मात्र करण्याचा प्रयत्न. संघर्षमय एक धाव इथला मात्र पाहायला मिळाली आणि बघता बघता एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 11 स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. अजूनपर्यंत एक षटकाचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा 11 आपल्याला पाहायला मिळतात इथे. जिंकणारा संघ आंबिवली टीम बरोबर खेळणार आहे. जबरदस्त आपण पाहायला गेला तर इथून खेळ होताना पाहायला मिळेल आपल्याला. निखिल पा निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतात सायकिनला. शपल झाले. जागा बनली गेली होती परंतु थोडासा बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला गेला तर अतिरिक्त धाव या च्या स्वरूपामध्ये तिसरा व्हाईट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणे. धावफलकावरती या 12 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. कदाचित व्हाईट बॉल आले नसते तर हा षटक आतापर्यंत समाप्त झाला असता. फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण केलंय. तोफा होता. तोफ्याला केलाय कबूल. निखिल पारवेच्या बॅट मधून मात्र हा आलाय. लांब लचक अंतर कापणारा षटकार. चला नवीन बॉल घ्या. बॉल अज्ञात वसात गेलाय. शोधून आणावा लागेल. या षटकारानं समीकरण बदलली गेलीत. 18 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. क्रमांक दुसरा षटक इथे मात्र समाप्त झाला. 2 षटकानंतर 18 धावा धावफलकावरती. अंतिम इथून षटक आणि अंतिम षटकाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. रायगड टेनिस क्रिकेट मधील स्टारकास्ट आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला मात्र सुरू होताना पाहायला मिळालं. खूप छान इथे मात्र खेळ एकापेक्षा एक जास्त होताना पाहायला मिळालं. याच्यानंतर मात्र आंबिवली टीम इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळेल आपल्याला. पेन तालुक्यातील आणखी एक दर्जेदार संघ मात्र पाहायला मिळाला. सुपर डुपर खेळ आंबिवली टीमने मात्र साकारलाय आणि विजय संघ या दोन संघांपैकी मात्र थेट आंबिवली संघाबरोबर मात्र खेळ सुपर फोर साठी.
हो, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान इथे बॉल आणि खूप टप्प्याचा बॉल रनआउटची संधी नामी तयार झाले तिथे आणि फलंदाज आउट. फलंदाज बाद. डिसिजन पेंडिंग कदाचित दोन पंच डिस्कस करतायत येते. निर्णय आमच्यापर्यंत येईल. डिस्कशन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल येते. सायप्रीत लाईव्ह पूर्ण टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळणे. धावफलकावरती 18 धावा इथे मात्र पाहायला मिळणे. बॅटला बॉल लागलाय. चला ना. शहानिशा झाली आहे. पंचाचा निर्णय आलाय. फलंदाज बाद. आउट. महत्वाची विकेट आली इथे. क्रमांक 3 ची विकेट आली. अल्तामस बॅक टू द आउट. स्ट्राईक चेंज झाले. आता नवीन फलंदाज. उर्वरित अंतिम षटकातील बॉल शिल्लक असतील. टार्गेट सेट इथे मात्र कितीचा केला असेल त्याची चर्चा इथे मात्र पाहायला जरूर मिळणार आहे. अगदी पाहायला गेलं तर षटक क्रमांक अंतिम तिसरा इथे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आपल्याला. रोहित घरातला पाहतोय इथे. सिद्धेशला पाहतोय. नवीन फलंदाज इन मात्र जरूर झाले. चांगला बॉल इथे मात्र परत एकदा हाताला गेलाय. चांगली गोलंदाजी झाली परंतु या मैदानामध्ये सातत्याने पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. चांगली गोलंदाजी साकारताना आपण नेहमीच आपण पाहायला गेलं तर अनिकेतला पाहतोय इथे. हो, चांगला बॉल इथे मात्र हाताला गेला. लाईन रिच मध्ये आलाय. लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर रोहित घरात फलंदाज बाद होतील. जी विकेट हवी त्यांनी प्राप्त करून दिली आहे. माघारी परतावा लागेल फलंदाज निखिल पारवे यांच्या बॅटमधून अप्रतिम मात्र धावा येत होत्या. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्यानं 6 बॉल आणि 11 धावांची बहारदार केस साकारली आहे. तेच फलंदाज मैदानाच्या बाहेर. 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम षटकामध्ये धावा येतील किती त्याची चर्चा ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. यासाठी केला होता अट्टास शेवट गोड व्हावा. शेवटाकडे वाटचाल करत असताना मात्र पाहायला गेला तर आणखी मात्र इथून काही सामने बाकी असतील. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला मात्र इथून पाहायला मिळणार आहे शूरवीर शंभूराजे चषकाचा मात्र इथून चॅम्पियन. या स्पर्धेचा मालिकावीर कोण ठरणार. कोण होणार चॅम्पियन. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, पश्चिम आणि षष्टम क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये कोण असणार आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला मात्र इथून जरूर पाहायला मिळणार आहे. लेफ्ट हँड बॅट्समन सिद्धेशला पाहतोय. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. ही गती परिवर्तनाचं उत्तम उदाहरण साकारताना मात्र नेहमी सातत्याने आपण रोहित घरातलं पाहत असतो. चांगली गोलंदाजी साकारली गेली आहे. काय बॉल शिल्लक असतील. धावपलकावरती धावा तुम्हाला वाढवावं लागतील. अगदी टार्गेट सेट 3 षटकांमध्ये करावं लागेल. जीवित मात्रेने केलेली फलंदाजी ती विसरता येणार नाहीये आपल्याला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक काय तिथे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. निमेश कडनं पकडलं गेलं असेल. फलंदाज बाद. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या तिथे मात्र विकेट येताना पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बाद झालेत. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या सिद्धेश यांच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजी करत असताना रोहित घरतनं पकडलाय झेल निमेशनं आणि
धक्का बसला येते 5 क्रमांकाचा. धावफलकावरती धावा स्थिर आपल्याला मात्र पाहायला मिळतात 18 धावा. 3 विकेट तब्बल इथे मात्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. आमिर घरात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल झालेत. आमिरला पाहतोय ते रोहित घरत गोलंदाजी मार्गवरती आपले गोलंदाजीचा परिपूर्ण मात्र चांगला वापर केला आहे. आपण पाहायला गेलं जरूर तिथे आयटम होऊ द विकेट. हो थोडस बाहेर जाणारा बॉल तिथे मात्र थोडीशी नाराजी आणि इथून मात्र पाहायला गेलं तरी विकेट कदाचित आले असते काय. त्यासमोर मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा काय स्विंग अँड द मिस. हातभर बॉल वळवण्याची क्षमता रोहित घरत यांच्याकडे आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. वाट बॉल आहे की नाही त्यासाठी मात्र DRS चा वापर इथे मात्र केला जाईल. DRS कडून घेतलं सर. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र घेतलंय. तिसरे पंचांची मागणी चेक केलं जाईल. 3 विकेट जरूर आलेत. फेअर डिलिव्हरी कारण अगदी मधल्या एसटीवरना बॉल टर्न झाला. काय बॉल पडला गेला. अप्रतिम येते. षटक क्रमांक तिसराही समाप्त झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. 18 धावा आणि त्या विजयासाठी 19 धावांची गरज. चला 4 मॅचेस अजून बाकी आहेत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. लगेच मैदानामध्ये जायचंय. नेक्स्ट मॅच संघ तो जिंकणारा संघ थेट आंबिवली संघाबरोबर खेळणार आहे. पेन तालुक्यातील ग्रामीण संघ आंबिवली टॉस साठी पनवेल तालुक्यातील मात्र पाहिल्या गेलं तर संघानं मात्र आयकॉन प्लेअर घेणं सुद्धा इथून त्याला मुभा असेल. कोण आयकॉन 2 प्लेअर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल त्याची चर्चा. आंबिवली टीमला मात्र 2 आयकॉन प्लेअर घेण्याची मुभा इथून असेल. तालुका हाफ संघाबरोबर तुम्हाला खेळायचं आहे. टॉस साठी मात्र हा संघ तयार आहे. जरूर आपण पाहायला गेलात तर खूप छान खेळ ते मात्र पाहायला मिळाला.
चला गेम ऑन. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत विजयासाठी 19 धावा. आतिशला पाहतोय पहिला बॉल. चैतन्य पाटील ऐकला पाहायला मिळते बराचसा बाहेर वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र आलाय. साधी सोपी मॅच दिसतोय तशी नाहीये. मॅच बनली जाईल. मॅच ओहो खास इथे मात्र पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये या खेळाडूंना आपला मात्र इथून समर्पित खेळ मात्र पाहायला मिळाला. चैतन्य पाटील त्याच्यासाठी इथे मात्र ओळखले जातात. आडवा तिडवा तोड फोड करणारा हा इथे शानदार चौकार. काय पहा क्लास, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप पाहायला मिळाला. फटक्यामध्ये गोडवा निर्माण केलाय. 3:40 झालीत आणि पाहायला गेलं तर अगदी सकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल करत आहोत. 5 धावपलकावरती विजयासाठी 19ची गरज आहे. आई बॉल बराचसा बाहेर येते आणि वाईट बॉलचा निर्णय. चैतन्य पाटील खूप समजदार खेळाडू, समजदारी फलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. अतिशय एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले गोलंदाज म्हणून सातत्याने यांची चर्चा मात्र राहिली गेली. त्याचबरोबर पाहायला गेलं तर धावा कमी आहेत तुमच्याकडे आणि धावा कमी असताना मात्र आपण पाहायला गेलं तर एक अतिरिक्त धावा खर्च करून चालणार नाहीयेत. त्याची तुम्हाला मात्र खबरदारी जरूर घ्यावी लागेल इथे. ओहो लांब आणि लांब इथे मात्र पाहायला गेला तर चान्स नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या अवाकाच्या बाहेर बॉल चाललाय पनज डोंगरीमध्ये. उंच माझा झोका घेता आलाय शानदार. चैतन्य पाटील स्टाईलनं ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. आलाय हा षटकार. उंच माझा झोका जरूर घेतलाय बॉलनं आणि धावफलकावरती या षटकारानं समीकरण बदललीत. मॅच आपल्या बाजूने परिपूर्ण वळवल्या चैतन्य पाटीलनं. आणखी क्लास गॅप शोधून काढली आहे. P1चा षटक. 1 बाउन्स बॉल सीमा रेषा पार. टाकी गावचा हा खेळाडू आणि चौकार. संतोष मामा सांगतायत आम्हाला. या चौकारानं समीकरण बदलली. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. 14 धावा, 16 धावा. हा बॉल चांगला फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. मिडॉन मध्ये मात्र ढकलून दिले. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. 17 धावांचा इथे मात्र धावपलकावरती आता 2 धावांची गरज विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश होईल का त्याची चर्चा पाहायला मिळेल आपल्याला. होय जीवित मात्र समोर आहे मात्र मॅच फिनिश. तडका फडकी तोडफोड फलंदाजी चैतन्य पाटील आणि जीवित मात्रेची पाहायला मिळाली. सामना जिंकलाय या षटकामध्ये आकाश पाटील आणि त्याच बरोबर चैतन्य पाटीलने मात्र हा सामना पहिल्याच ओव्हर मध्ये समाप्त केलाय आणि हा सामना जिंकलाय टीम गावदेवी गावठाण उरण टीमनं. चला आंबिवली टीम कॅप्टन या आलेले आहेत. कॅप्टन आंबिवलीचे आंबिवली चला कॅप्टन या लगेच. अरे गावदेवी गावठाण उरण चला लगेच आपण यायचं आहे प्लीज. सामना